For determination of total cost of production, a statement showing the various elements of cost is prepared. This statement is called as a statement of cost or cost sheet. Cost sheet is a statement which provides for the assembly of the detailed cost of a cost center or cost unit. Last part we have seen the initial part of the pro forma of cost sheet, that is up to the prime cost. Okay, prime cost consists of opening stock of raw material, add purchase of raw material, less returns, add carriage inward, add custom duty and octroi, less closing stock of raw material, that is called a direct material cost. Next, direct wages cost, direct expenses, chargeable expenses, special design, royalties, etc. These all items considered here in prime cost, and this is the prime cost. Prime cost means direct material, direct labor and direct expenses. Next, prime cost add factory overheads. Factory overheads यालाच सबस्टिट्यूट वर्क्स कॉस्ट असं सुद्धा म्हटलं जातं बघा. फॅक्टरी ओव्हरहेड्स और वर्क्स कॉस्ट. फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या अंडर कुठचे एक्सपेन्सेस येतात बघा. फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्स, इन्शुरन्स, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी सुपरविजन, वर्क्स मॅनेजर सॅलरी. बघा, जो वर्क्स मॅनेजर असतो तो फॅक्टरीमध्ये वर्क करत असतो, त्याच्यामुळे त्याची सॅलरी अंडर फॅक्टरी ओव्हरहेड्स कन्सिडर केली जाते. फॅक्टरी स्टेशनरी. ओके. सेल ऑफ स्क्रॅप. जर काय स्क्रॅप सेल असला तर स्क्रॅप म्हणजे काय बघा, तर वेस्ट म्हणजे काय असतं बिफोर स्टार्टिंग ऑफ द प्रोसेस. जर काय वेस्ट असेल आपल्याकडे तर त्याला आपण वेस्ट म्हणतो आणि ते प्राइम कॉस्टच्या अगोदर आपण लेस करून घेतो. बरोबर आहे. स्क्रॅप म्हणजे काय असतं बघा, जेव्हा प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळी जर काय मटेरियल वेस्ट झालं तर त्याला आपण काय म्हणतो, स्क्रॅप म्हणतो. यालाच आपण सिंपल वर्ड मध्ये प्रोसेस वेस्ट असं सुद्धा म्हणू शकतो आणि त्याला आपण अगदी मिनिमम प्राइसला काय करतो, सेल करतो. तो आपला इन्कमचा आयटम असतो, त्याच्यामुळे लेस स्क्रॅप सेल्स आपण काय करतो बघा, ब्रॅकेटमध्ये ते अमाऊंट लिहिलेलं आहे म्हणजे लेस करणं. ठीक आहे. फॅक्टरीच्या फेजला काय असतं, विथ द हेल्प ऑफ लेबर आपलं काय झालेलं असतं, कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्सच्या सेंटरची स्टेप असते, दॅट इज द वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यामुळे आपण इथे काय करतो, ऍड ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस, लेस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. ओके. आणि आपली काय होते, फॅक्टरी कॉस्ट कन्सिस्ट होत असते. बघा, प्राइम कॉस्ट ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. प्राइम कॉस्ट ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स, दॅट इज कॉल्ड फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट. वर्क्स कॉस्ट ऍड ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता बघा, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये कुठचे एक्सपेन्सेस जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑल एक्सपेन्सेस रिलेट्स टू ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन. जनरली कसं असतं बघा, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जे लोक असतात किंवा जे एक्सपेन्सेस इन्कर होत असतात ते काय प्रोडक्ट ऍक्च्युअली प्रोड्यूस करण्यासाठी करत नसतात. तर ऑफिसचं काम काय असतं बघा, ऑफिसचं काम हेच असतं की काहीही काम करायचं नाही. तर ते काय करत असतात, इतरांच्याकडून काम करून घेण्याचं काम काय करत असतात, ऑफिसमधून करत असतात. मॅनेजमेंट करण्याचं काम ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचं असतं आपल्या. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे याचे एक्सपेन्सेस बघा, फॅक्टर्स ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, स्टाफ सॅलरीज, पोस्टेज अँड टेलिग्राम. बघा, हे ऑल आयटम आपण P&Lच्या डेबिटला रेकॉर्ड केलेले आहेत. बरोबर ना आतापर्यंत. हे जे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला आपण रेकॉर्ड केलेले आहेत. बघा, हे सगळे आयटम आपले ऑलरेडी झालेले आहेत. नवीन असं याच्यामध्ये काही नाहीये. लिगल एक्सपेन्सेस, ऑडिट फीज, अजून या ठिकाणी सॅलरीज, प्रिंटिंग स्टेशनरी, जे ऑफिसमध्ये एक्सपेन्सेस असतात बघा, आपण सगळे बघितलेले आहेत. डेप्रिसिएशन ऑन असेट्स, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस असेट्स. बरोबर आहे ना. ते सगळे एक्सपेन्सेस इथे येतात. आणि काय म्हणतो आपण, फॅक्टरी कॉस्ट ऍड ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ला आपण काय म्हणणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड काय होतं बघा, ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. प्रिव्हियसली काय आपल्याकडे अनसोल्ड स्टॉक असेल,
प्रिव्हियस इयरचा असेल, प्रिव्हियस प्रोसेसचा असेल तर तो इथे ऍड केला जातो. करंट प्रोसेसचा काही स्टॉक आपल्याकडे फिनिश्ड गुड्सचा असेल अनसोल्ड तर त्याला आपण काय म्हणणार, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके. आणि या फेजला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स सोल्ड. त्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपण या ठिकाणी काय करतो, ऍड करतो. याच्यामध्ये फ्यू एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. पॅकिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टिजमेंट, शोरूम एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ऑफ डिलिव्हरी व्हॅन, रिपेअर मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन, डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन, बरोबर आहे ना. सेल्समॅन कमिशन असेल, एजंट कमिशन असेल, तर हे आयटम काय होतात, अंडर द सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स येतात. आणि या ठिकाणी काय होतं, आपली टोटल कॉस्ट बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ह्या ठिकाणी आपलं काय होतं, कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स सोल्डची फेज येते, त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड केले जातात आणि आपली टोटल कॉस्ट कन्सिस्ट होत असते, बरोबर आहे. त्याला आपण कॉस्ट ऑफ सेल्स असं सुद्धा म्हणतो. टोटल कॉस्ट ऍड प्रॉफिट इज इक्वल टू काय असतं, सेल्स असतं, किंवा टोटल कॉस्ट लेस लॉस आपली सेल्सची अमाऊंट या ठिकाणी असते. ठीक आहे ना. तर हा तुमचा बघा प्रोफॉर्मा ऑफ कॉस्ट आहे. बघा, ॲज अ कॉमर्स स्टुडंट आपल्याला याच्यातलं एकही असा शब्द नाहीये की ज्याचं आपल्याला मिनिंग माहिती नाहीये. कारण का बघा, FY BCom मध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे, फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर. SY BCom मध्ये आपण काय काय स्टडी केलं बघा, फायनल भरपूर मॉड्यूल स्टडी केले, पण रिलेशन या टॉपिकचं कुठे कुठे होतं ते बघा. SY मध्ये आपलं फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा जो पार्ट आपण बघितलेला आहे बघा, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, बरोबर आहे ना, व्हर्टिकल बॅलन्स शीट. तर या ठिकाणी हे सर्व कंपोनंट कंटेंट काय झालेले आहेत, कव्हर झालेले आहेत. आता बघा, आपल्या कॉस्टिंगचे बेसिक प्रिन्सिपल्स आणि फायनान्शियल अकाउंटिंगची बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये काय आहे, फरक आहे. त्याच्यामुळे जे प्युअर फायनान्शियल आयटम्स असतात ते आपल्या कॉस्ट शीट मध्ये इन्क्लूड केले जात नाहीत. असे आयटम कुठले असतात की दोज आयटम्स एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट शीट. बघा, फर्स्ट नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मीन्स सच ॲज लॉस बाय फायर, लॉस ऑन सेल ऑफ असेट, इन्व्हेस्टमेंट, कॅश डिस्काउंट, स्क्रॅप ऑफ मशिनरी, फर्निचर, डोनेशन्स, लीगल चार्जेस फॉर क्रिमिनल सूट एटसेट्रा. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपल्या बिझनेसच्या नॉर्मल कोर्समध्ये जे एक्सपेन्सेस इन्कर होतात त्यांना आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणतो. आणि हे जे एक्सपेन्सेस किंवा लॉसेसचे आयटम आहेत हे काय आहेत, आपल्या बिझनेसची किंवा हे कॉस्टमध्ये आपण ते वस्तू तयार करण्याचे हे लॉसेस किंवा एक्सपेन्सेस नाही आहेत. त्याच्यामुळे आपण हे एक्सपेन्सेस आपल्या कॉस्ट शीटमध्ये कन्सिडर करणार नाही. हे फक्त फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येतात, कॉस्ट शीटमध्ये येत नाहीये. सेकंड, नॉन ऑपरेटिंग इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कम मीन्स बिझनेसचा मेन इन्कम सोडून जे अदर इन्कम बिझनेसमध्ये अर्न होतात, दॅट इज नॉन ऑपरेटिंग इन्कम, सच एज रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट अर्नड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, बॅड डेब्ट्स रिकवर्ड, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इन्व्हेस्टमेंट एटसेट्रा. P&L अकाउंटच्या क्रेडिटला असतात बघा, यांना काय म्हणतो आपण, नॉन ऑपरेटिंग इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कम. आणि जे डेबिट साईडला हेच आयटम रेकॉर्ड आपण व्हर्टिकल आपल्या इन्कम स्टेटमेंटमध्ये SY BCom ला बघितलेलं आहे बघा. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा लॉसेस असतात ते काय होतात, हे आपण आपल्या कॉस्ट शीटमध्ये कन्सिडर करणार नाही. टॅक्सेस बघा, सच एज इन्कम टॅक्स, ॲडव्हान्स टॅक्स, वेल्थ टॅक्स, एक्साइज ड्युटी, बरोबर आहे ना. हे सगळे टॅक्सेस ॲक्च्युली पे केले जात असतात. हे आपली कॉस्ट शीटच्या नंतरचे पार्ट्स असतात, हे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जातात, हे कॉस्ट शीटमध्ये येत नाहीत. नेक्स्ट बघा, प्रोव्हिजन अँड रिटर्न ऑफ, सच ॲज प्रोव्हिजन फॉर RDD, गुडविल रिटर्न ऑफ, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, अंडररायटिंग कमिशन, कॅपिटल इश्यू एक्सपेन्सेस एटसेट्रा. प्रोव्हिजन किंवा रिटर्न ऑफ जे एक्सपेन्सेस असतात हे आपल्या कॉस्ट शीटमध्ये कुठेही येत नाही. हे प्युअर फायनान्शियल आयटम आहेत, हे तिकडे जाणार. Next is the finance expenses. Finance expenses, it is connected with monetary items, connected with finance, connected with money, such as interest on loan, debentures and overdrafts etc. Interest on loan, debentures and overdraft etc. बघा, हे प्युअर मॉनिटरी आयटम्स आहेत, हे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जातात, हे आपल्या कॉस्ट शीट मध्ये कुठेही येत नाही. त्यातला कुठलाही आयटम तुम्ही बघा की जो आपलं प्रोडक्शन किंवा वस्तूच्या
प्रोडक्शनसाठीचा एक्सपेन्सेस नाही आहे हा, बरोबर ना, त्याच्यामुळे ते एक्सपेन्सेस आपल्या कॉस्ट शीटमध्ये येत नाहीत. ट्रान्सफर टू रिझर्व, आता हे P&L अप्रोप्रिएशनच्या डेबिटचे आयटम आहेत. जे रिझर्वला आपण ट्रान्सफर करत असतो ते आयटम प्रोव्हिजन्समध्ये असतात, बरोबर आहे ना, सच एज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, प्रपोज्ड डिव्हिडंड, इंटिरियम डिव्हिडंड एटसेट्रा. बघा, proposed dividend, interim dividend means mid between the financial year this dividend is declared, that is the interim dividend. बघा, after completion of 6 months of the financial year, if company's earning capacity is high, if company earn a sound amount of profit, that time company declared interim dividend. This is called interim because this dividend paid mid between the financial year, and next part of dividend is the final dividend, that dividend declared after completion of the financial year. बरोबर आहे ना, दोन डिव्हिडंडचे प्रकार असतात, अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश. कॅपिटल एक्सपेन्सेस बघा, सच एज परचेस ऑफ असेट, इन्व्हेस्टमेंट्स, कॅरेज ऑन प्लांट अँड मशिनरी. कॅपिटल एक्सपेन्सेस मीन्स these expenses gives us return फॉर अ लॉंग पिरियड. जे कॅपिटल असेट्स, फिक्स्ड असेट आपण परचेस करतो किंवा लॉंग टर्मचे इन्व्हेस्टमेंट्स असतात बघा, ते कॅपिटल एक्सपेन्सेसमध्ये जातात. हे बॅलन्स शीटला आयटम्स जातात, हे कॉस्ट शीटमध्ये येत नाही. पण त्या असेटवरचं डेप्रिसिएशन असेल, रिपेअर मेंटेनन्स असेल, जी असेट प्रोडक्शनसाठी आपण यूज करणार आहे, तर ते एक्सपेन्सेस फक्त कुठे जातात, आपल्या कॉस्ट शीटमध्ये आपण कन्सिडर करत असतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आयटम्स आहेत बघा. खूपच इथं छान आपण क्लासिफिकेशन दिलेलं आहे आयटम्स इन्क्लुडेड फ्रॉम कॉस्ट शीट. हे मॅक्झिमम आयटम्स आहेत बघा. एवढे आयटम जर तुम्ही अगदी तुमच्या मेंदूमध्ये परफेक्ट बसले तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे, ठीक आहे ना. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, नॉन ऑपरेटिंग इन्कम, टॅक्सेस, प्रोव्हिजन अँड रिटर्न ऑफ फायनान्शियल एक्सपेन्सेस, ट्रान्सफर टू रिझर्व, कॅपिटल एक्सपेन्सेस एटसेट्रा. बघा, आता काय करूया आपण, आपल्या कॉस्ट शीटमध्ये जे काय तुमचं फॉर्म्युलाज असतात, प्राईम कॉस्ट म्हणजे काय असतं बघा, परत एकदा रिव्हिजन करूया. डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याला काय म्हणणार आपण, प्राईम कॉस्ट. वर्क्स कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय असतं बघा, प्राईम कॉस्ट ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी एक्सपेन्सेस मीन्स वर्क्स कॉस्ट. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय असतं बघा, फॅक्टरी कॉस्ट ॲड ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, दॅट इज कॉल्ड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. Cost of production plus selling distribution expenses is equal to total cost. Total cost add profit is equal to selling price. Total cost less loss is equal to selling price. ठीक आहे ना. आणि या ठिकाणी बघा, कॉस्ट शीटमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कॅल्क्युलेशन ऑफ प्रोडक्शन युनिट्स अँड कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स युनिट्स. बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय असतं, प्रोडक्शन युनिट्स दिलेले असतात, सेल्स युनिट्स फाइंड आउट करायचे असतात, किंवा सेल्स युनिट दिलेले असतात, प्रोडक्शन युनिट आपल्याला काय करायचे असतात, फाइंड आउट करायचे असतात. आणि व्हॅल्युएशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, व्हॅल्युएशन ॲट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, हे दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत. ते काय करूया आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये स्टडी करूया. पण एक लक्षात ठेवायचं, रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल कुठे कन्सिडर करायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्राईम कॉस्टच्या फेजला ॲडलेस होतात, बरोबर आहे ना, इनिशियल स्टेजला. फॅक्टरीच्या फेजला काय असतं, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. आणि आपल्या ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस झाल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं, त्या फेजला काय येतं, ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स अँड लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये कुठले एक्सपेन्सेस जातात, कुठचे एलिमेंट जातात, त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये कुठचे एलिमेंट्स असतात, सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये कुठचे एक्सपेन्सेस असतात, प्राईम कॉस्टमध्ये आपल्या काय जातं, तर हे सगळे आयटम व्यवस्थित कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर अजून काही आयटम्स असतात बघा, काउंटिंग हाऊस सॅलरीज, त्याच्यानंतर स्पेशल डिझाईन तयार केलेलं असतं स्पेशल ऑर्डरसाठी, तर ते आयटम्स कुठे जातात, असे बरेचसे आयटमच्या ट्रीटमेंट आहेत जे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपल्या कव्हर करूया. ओके, तर जेवढा झालाय तेवढा पार्टचा अभ्यास करा व्यवस्थित पद्धतीनं, आपण कव्हर करूया, नेक्स्ट घेऊया नेक्स्ट.